समन्वय हे त्याच्यातून स्पष्ट होतं. मग वंचित सुद्धा या समन्वयामध्ये आहे. वंचित सोबत म्हणजे वंचितच्या बाबत काँग्रेसचं नेमकं म्हणणं आहे का? मनामध्ये काय मी भावना आहे? सांगितलं ना, ते सोबत राहिले पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. मनापासून अगदी मनापासून. तेच सांगितलं. मग ज्या वेळेला प्रकाश आंबेडकरांना एक पत्र देण्यात आलेलं होतं महाविकास आघाडीकडून आणि त्याच्यावर ते असं म्हणालेले होते की याच्यावर तर नाना पटोलेंची सही आहे. याच्यामध्ये राहुल गांधींची सही कुठे आहे? मी सांगितलं की प्रकाश आंबेडकरजी फार मोठे आहेत. त्या मोठ्या व्यक्तींनी मला बोलण्याचा त्यांना अधिकार आहे आणि मला ऐकायचं आणि त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून त्याचा सुधार करणं हे माझी जबाबदारी आहे. तर त्याला काय झालं? मोठ्यांनी आपल्याला काही सांगितलं तर ऐकलं तर चुकीचं काय झालं? मग आता जागा वाटपाबाबत सुद्धा त्यांचं ऐकलं जाईल? ते म्हणून तर मी त्या दिवशी नाही आहे इथं मुंबईमध्ये. त्या दिवशी आम्ही बाळासाहेब थोरात जाणार आमच्या त्या मीटिंगमध्ये. उद्धव ठाकरे साहेब राहतील आणि शरद पवार साहेब राहतील, प्रकाश आंबेडकर साहेब राहतील. हे सगळेजण राहून तिथं निर्णय करतील. नाना, तुम्हाला मी पक्ष संघटनेकडे पुन्हा एकदा घेऊन येतो. काँग्रेसमधली स्थिती जर पाहायची झाली, सध्या तुमच्यातला आत्मविश्वास, तुमच्यातला स्वाभिमान आम्हाला इथंही दिसतोय, तो सातत्यानं दिसत आलाय. हीच शिस्त, हाच स्वाभिमान तुमच्यातल्या जुन्या जाणत्या नेत्यांना खपतोय का? राहुल गांधींसोबतची तुमची जवळ किंवा किंबहुना तुमच्यावरचा असलेला विश्वास तो कुठेतरी खपतोय का? एक बघा, हिला राजकारण म्हणतात. कोणाशी काय खपतं? आता मी तुम्हाला सांगितलं की खोक्यांचं आता भांडण विधानसभेच्या लॉबीमध्ये झालं, मंत्र्यांचं आणि आमदारांचं. एकदम मारपीटवर आलं. तर त्याला काय म्हणावं आपण? बीजेपी मध्ये काय चाललं तुम्हाला माहिती आहे का? ते आता फक्त आचारसंहिता लागू द्या, एकदा त्यांच्या लोकसभेच्या तिकिटा वाटू द्या, मग काय होतं ते अजून बघा. तुम्ही फार काळजी घेता, आमची घेतलीच पाहिजे. माध्यमांनी काँग्रेसची काळजी घेतलीच पाहिजे. काँग्रेसशिवाय हा देश कोणीच चालवू शकत नाही आणि माध्यम जी काळजी घेतं त्याचं तुमचं मी स्वागतच करतो. काळजी आहे म्हणूनच हा प्रश्न मी आहे तुम्हाला सांगत की आहे. आम्हाला नाना पटोले रस्त्यावर दिसत आहेत. म्हणजे आम्हाला जुनी काँग्रेस रस्त्यावर दिसत नव्हती, मात्र मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नाना पटोलेंना पोलिसांनी रस्त्यावरून उचलून नेलं होतं. हे नाना पटोले आम्हाला पाहायला मिळत आहेत. मग हे शिस्त किंवा पक्ष संघटनेसाठीची नाना पटोलेंची असलेली धडपड आणि त्यामुळे हायकमांडचा बसलेला विश्वास, यामुळे कुठेतरी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस निर्माण झाली आहे. बघा, मी शेतकरी आहे, शेतकऱ्याचा पोरगा आहे, शेती करतो आजही. मला ज्या अन्नदात्याचा अपमान जो सातत्यानं देशाचे प्रधानमंत्री लोकसभेतही करतात, आतंकवादी म्हणतात, खालिस्तानी म्हणतात, आंदोलनजीवी म्हणतात आणि फक्त मैदानात आलेत की सांगतात की भाषणातून की मी शेतकऱ्यासाठीच आमचं सरकार चालतं. आपण पाहिलं असेल परवा यवतमाळमध्ये तिथल्या स्थानिक लोकांनी, शेतकऱ्यांनी बॅनर लावलेत की तुम्हीच सांगितलं होतं की तुमचे उत्पादन 2 पट करू, तुमच्या फसलीला 1.5 पट भाव देऊ, स्वामीनाथन समिती शिफारस. हा खोटारडा नरेंद्र मोदी अशा पद्धतीचं बॅनर शेतकऱ्यांनी लिहिलेत. महागाईच्या बद्दल महिलांनी लिहिलेत. आखरी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, मी सामान्य परिवारातला, आमच्या घरात कोणी ग्रामपंचायतचा पण मेंबर आमच्या घरी झालेला नाही. आणि मी काही राजकीय कुटुंबातला नाही आणि मी राजकारणासाठी नाही आलो. मी समाजकारणासाठी मी राजकारणात आलो. जी जबाबदारी मला मिळते, मी 11 महिन्याचा विधानसभेचा अध्यक्ष होतो. त्याच्यातही मी महत्त्वपूर्ण ठराव सरकारला, कोरोनाचा काळ होता, ते करायला लावले. जातीनिहाय जनगणनेचा एक ठराव विधानसभेमध्ये सुमोटो मी मांडला की विधानसभा अध्यक्षही ठराव मांडू शकतो, हे देशामध्ये एक मेसेज आम्ही दिला. दुसरं, चीफ सेक्रेटरी आमदारांची कामं तिथं ऐकली जात नाही, तहसीलदार ऐकत नाही, ठाणेदार ऐकत नाही, SP ऐकत नाही, कलेक्टर ऐकत नाही. प्रश्नाचं उत्तर शासनाकडून म्हणजे सरकार मंत्रालयातून येत नाही. अशा पद्धतीचं तुम्ही चीफ सेक्रेटरीला दारात उभा ठेवलं. सांगायचं तात्पर्य असं की आखरी मला जो रोल मिळतो त्या रोलला न्याय मिळाला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. आखरी समाज आपल्याकडे समजा एका आशेने बघत असेल तर त्या आशा पूर्ण करणं एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे. मी शेती करतो तो उत्तम शेती करतो, कारण माझं तो काम आहे. आखरी ज्या याच्यात मी काम करेल त्या कामाला, त्या खुर्चीला न्याय देणं हे माझं काम आहे. मी आज प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष आहे आणि माझं दायित्व आहे की काँग्रेस तळागाळामध्ये काँग्रेसचा विचार पुन्हा रुजवायचा आणि काँग्रेसला मुख्य प्रवाहात आणून, सत्तेत आणून लोकांना न्याय द्यायचं, ही माझी भूमिका आहे.
त्यासाठी मला दिवस रात्र काम करावं लागतं, तर मी केलं. नरेंद्र मोदींचा उल्लेख आता तुमच्याकडून झाला. म्हणजे नाना पटोले इतके बेधडक आणि डॅशिंग आहेत की मोदींना देखील मी मारू शकतो, असे एकदा नाना पटोले म्हणले होते. मी नाही म्हणालो. ते गुंड मोदीचं प्रकरण आता मिटलंय का? मी म्हणालोच ना, मी बोललो, मी त्या मोदींना म्हणालो होतो जो गाव मोदी होता, जो दारू विकतो चोरीनं. त्यांनी आपली बायको त्याची बाहेर गेलेली आहे आणि म्हणून त्याची बायको बाहेर गेली म्हणून गावातल्या लोकांनी त्याचं नाव मोदी ठेवलं. बरं. दारूच्या ह्याच्यामध्ये त्याला पकडलं गेलं तर त्यांनी त्याचं नावच पोलिसांच्या ह्याच्यामध्ये मोदी सांगितलेलं आहे. रेकॉर्डला पोलीसच्या मोदी नाव आहे. मी काही त्याचं टोपण नाव आहे किंवा मी काही त्याला असं म्हटलं, तो त्या भागामध्ये, ज्या भागात मी तिथं दौऱ्यात होतो त्याच भागात तो राहत होता आणि त्या भागातल्या लोकांनी मला तक्रारी केल्या. तर मी स्वाभाविक आहे लोकांना समजवण्यासाठी की बाबा तुम्ही घाबरू नका, त्याला आपण मारू शकतो, त्याला समजवू शकतो, असं मी म्हणालो. तर यांनी त्याचा कारण की आता तर काय, आम्ही काय, नरेंद्र मोदी म्हणजे आता भाजपसाठी फारच मोठे दैवत आहेत. ते कुठले आता ते राम मंदिराच्या जागी आता पुढच्या काळात त्यांचंही मंदिर बनवतील, ते त्याच्यात काही शंका नाही. बनवलं त्यांचं काय, कोणाला देव मानायचं त्यांचा अधिकार आहे. मी काही कोणाच्या अधिकाराबद्दल त्याच्यामध्ये हे जाणार, पण त्याचा विपर्यास केला आणि विपर्यास करून त्या लोकांनी ज्या पद्धतीनं पूर्ण राज्यामध्ये मला अपमानित करण्याचा प्रयत्न केला. मग का चुप राहिलेत? तो गावगुंडा मोदी जेव्हा बाहेर आला त्यावेळेस गावगुंड्याचं समर्थन करायला पाहिजे होतं ना, त्या मोदीचं गावगुंड्याचं. का नाही केलं मग यांनी? मोदी समर्थक जेवढे आहेत तेवढेच मोदी विरोधक सुद्धा आहेत असं तुमचं मी कुठे म्हणालो? असं तुमचं म्हणणं आहे. मी म्हणजे काही गावगुंडा मोदीचं म्हटलं. जसं राम मंदिर उभारलं जाईल तसं उद्या मोदींचंही मंदिर ते उभारलं जाऊ शकतं. आता ते उभारलं ना, समर्थकच कुठेतरी उभारलंही म्हणतात ना ते. आपण तुमच्या चॅनलवर कुठेतरी ऐकत होतो मी. हम्म. पण मग पटोलेजी, देश पातळीवर काँग्रेसची स्थिती नेमकी आता सध्या जर आम्ही पाहिली तर पंजाबमध्ये फरफट होतीये. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष, इथे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी अवघ्या 2 जागा ज्या आहेत त्या देऊ करतात. तर हे असं का होत आहे? उतार चढाव ह्या सगळ्यात पक्षात लागलेला आहे. 2 खासदाराचा पक्ष आज सत्तेत आहे. आम्ही 400च्या वर जागा काँग्रेसला राजूजीच्या काळात, त्याच्या पहिले अनेकदा मिळालेल्या आहेत. कधी आम्ही एवढा घमंड केला नाही. ठीक आहे, काही चुका आमच्या झाल्या असतील, त्या चुकामुळे आम्ही मागं आलो. हे उतार चढाव राजकारणात राहतात. पण तुम्हाला मी मगाशी सांगितलं की या निवडणुकीमध्ये जे काही निकाल येतील ते निकाल हे इंडिया अलायन्सच्या बाजूने येतील आणि इंडिया अलायन्सच्या बाजूने येतील. जे काही हे 400च्या घोषणा करू की कुठल्याही घोषणा करू, या घोषणा चालणार नाहीत. लोकांचा मानस एकदम क्लिअर आहे. आपण पाहिलं की इंडिया अलायन्स टिकणार नाही, इंडिया आता विखरलेला आहे, अशाही बातम्या मधल्या काळात आल्या. आपण पाहिलं की इंडिया अलायन्सचे सगळे घटक पुन्हा आपल्या आपल्या राज्यामध्ये त्यांनी आपलं अलायन्स क्लिअर करण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे 2 मिळाल्या की 4 मिळाल्या की कुठं आम्हाला जास्त मिळाल्या हा प्रश्न नाही आहे. आज काँग्रेसची भूमिका जी स्पष्ट आहे ती आहे लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी. ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि म्हणून सुरुवातीलाच तुमचे प्रश्न मी पाहिले नव्हते आणि मला माहीत होतं तुम्ही, म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं की हा जो भाग आमच्यासाठी आहे, हे काँग्रेसच्या बलिदानाने देशाला स्वातंत्र्य मिळालं, या देशाच्या जनतेमुळे मिळालं, हे सत्तेत असलेल्या लोकांच्यामुळे नाही.